पप्पा कसं वाटतंय? एक नंबर एक नंबर. हात जोडले मी, हात बघ तिकडे, बघ तिकडे हात जोडले, हात जोडले. हा गाईज इथं बघा हात जोडलेले आहेत. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईस आम्ही चाललोय फायनली उज्जैनला, कारण की गाईस आता कसं श्रावण महिना चालू आहे आणि आमची ड्रीम प्लेस होती उज्जैनला जायची. हार्दू इकडे. हार्दू कसं वाटतंय? खूप छान वाटते गाईज. आता उज्जैन म्हणजे खूप मोठी प्लेस आहे आणि आम्हाला ठरलंच होतं आमचं उज्जैनला जाणं, कारण की आम्ही श्रावणात चाललोय. खूप मजा येणार आहे गाईज. आम्हाला उज्जैनला जायचं होतं. आमची पहिली एवढी लांबची ट्रिप आहे मस्तपैकी. इथं गाईज ऋषभ पण आहे. चला उज्जैनला चाललोय आम्ही. गाईज उज्जैनला चाललोय गाईज आणि बघू शकतात इथं आम्ही स्कॉर्पिओ बुक केलेली आहे उज्जैनला जायची, कारण की आमची गाडी थोडी छोटी आहे ना, मग आम्हाला एका दोन फॅमिलीत ना एका गाडीत बसणार आहे म्हणून आम्ही स्कॉर्पिओ बुक केली आहे. तर गाईज हा ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा, खूप मजा येणार आहे तुम्हाला. डायरेक्ट आता मी गाईज नंतर भेटतो. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. गाईस आता आम्ही पोहोचलोय समृद्धी महामार्गला. आम्ही ऑन द रूट आहे मस्तपैकी. गाईस बघू शकतात कसा रस्ता एकदम. गाईस बघा हे समृद्धी महामार्गाचा रस्ता एक नंबर रस्ता आहे. इथं पप्पा आहेत. पप्पा कसं वाटतंय? एक नंबर एक नंबर. हात जोडले मी, हात बघ तिकडे, बघ तिकडे हात जोडले, हात जोडले. हा गाईस इथं बघा हात जोडलेले आहेत. हे समृद्धी महामार्ग, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. आता पप्पा आपल्या अजून किती किलोमीटर राहिलंय? आता आपण आता जी सुरुवात झाली समृद्धी महामार्गाचा, इथून आपल्याला 300 किलोमीटर संभाजीनगर, तिथं आपलं दर्शन होणार आणि त्याच्यानंतर मग उज्जैन. म्हणजे आपली पूर्ण रात्र प्रवासात. मामा हा बरोबर. आपल्याला सकाळच होणार तिकडे जायला, पण आपण पहिले ओमकारेश्वरला जातोय सकाळ. आता हा रस्ता एकदम एक नंबर समृद्धी महामार्ग. तर गाईस बघू शकता आमची गाडी आहे आणि इथं आम्ही इथं मस्त की समृद्धी महामार्गावर थांबलोय जरा इकडे, कारण की इकडचा रस्त्याचा फील घ्यायला. इथं गाईस ऋषभ आहे मस्तपैकी. ऋषभ बाय रस्ता असला भारी आहे ना, कसा एकदम प्लेन रस्ता आहे. प्लेन असं वाटतं मी गाडी चालवा. गाईस एवढा भारी रस्ता आहे ना की गाडी मला चालवता येत नाही एवढी मोठी, नाही तर मीच चालवली असती गाईस. खूप भारी वाटते गाईस. हे बघा समृद्धी महामार्ग. आम्ही इथून वेंडिंग मशीन मधून थोडे चिप्स घेतलेले आहेत. हार्दू कसे आहेत चिप्स? खूप चांगले आहेत गाईज. 2M. पण आम्ही स्पॉन्सर नाही करत हा गाईस. चिप्स स्पॉन्सर नाही. गाईज भेटलेत म्हणून आम्ही घेतले. गाईस इथं समृद्धी महामार्ग मध्ये एकुलता एकच हे होता. काय किती मोठा रस्ता आहे ना हार्दू? हो खूप मोठा आहे. तर गाईस आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही 300 किलोमीटरचा रस्ता आहे. हा गाईस 300 किलोमीटरचा. गाईस आता भूक लागली म्हणून आम्ही चिप्स खातो. तुम्हाला नंतर भेटतो गाईज. आता आम्ही ना उद्याच डायरेक्ट उज्जैनला पोहोचू. सकाळ एकदम. आता आम्ही चहा बी पितो इथं. तर बाय. फायनली आम्ही आता आलोय जेवायला. खूप भूक लागली आहे. हॉटेल दुनियादारी मध्ये आलेलो आहे. मामा भूक लागली का नाही? लय भूक लागलेली. आता आम्ही जेवतोय. उद्या उपास आहे परत, म्हणून लवकर जेवायचं. उद्या उपास आहे मस्तपैकी. तर आता आम्ही आलोय हॉटेल दुनियादारी मध्ये जेवायला. इथं सगळे बसले, तुम्हाला मी दाखवतो मस्तपैकी. जेवायला बसलेलं मस्त घरून आणलेलं. त्याच्यात इथं कालवण सांडलंय मस्तपैकी. पोपट झाला गाईस. पप्पा कालवण सांडलं. गाईस कालवण सांडलं. जेवून घ्या. 2 दिवस उपास आपल्याला. उद्या गोकुळाष्टमी, परवा शनिवार.
मस्त जेवून घ्या, प्युअर व्हेज आहे, ताव मारा चांगला आणि आपली शेंगदाण्याची मिरची, वांग्याचं कालवण, चपाती वगैरे सर्व तर आहेच आहे. मस्त ताव मारून घ्या आता. गोडपुरी पण आहे, तेच आम्ही गाडीत तर खूप खाल्ल्या. प्युअर जेवण आलंय मस्तपैकी. इथं शेव भाजी आहे आणि इथं मस्त पनीरची भाजी मागवली आहे आणि यांनी आपली घरून आणलेलं मस्त जेवण चालू पण केलंय मस्तपैकी. भारी आहे. पप्पा खाऊन झालं का तुमचं? चालू आहे. मस्त आहे का? काय काय आहे खायला? गोड पुरी, चपाती, वांग्याची भाजी, शेंगदाण्याची मिरची, कारलं, गवार. मामा जेवण चांगले ना? एक नंबर जेवण आहे. हे जेवण घरचं या दोघींना डेडिकेट जाते. या दोघींनी सकाळी उठून लवकर केले मस्तपैकी जेवण. आणि आता आम्ही तर भाजी मागवल्यात कारण की आता जेवण पुरणार नाही म्हणून. तर गाईस आता आपण कुठं जाणार बाबा पुढं? नेक्स्ट स्टॉप आता भद्रा मारुती. बघू आता पप्पा काय बोलले ते. आता मंदिरात जायचं कुठलं तरी. बघू आता लेट झालेलाच आहे पण बघू बाहेरून दर्शन घ्यायला तर ते घेऊ. काहीच तुम्हाला त्या आता आम्ही पुढं भेटतो. आम्ही मंदिरात आलेलो आहे शंकराच्या. हा 12वा ज्योतिर्लिंग आहे पप्पा. काहीच बघू शकतात हा बोर्ड आहे. 12 ज्योतिर्लिंग. हा 12वा ज्योतिर्लिंग. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग 12वे ज्योतिर्लिंग मुख्य प्रवेशद्वार आहे. गाईस आम्हाला खूप लेट झाला आहे. आणि बाजूला डोंगर वगैरे. हो गाईस खूप भारी इकडचा व्ह्यू आहे पण आता खूप लेट झाला म्हणून आम्हाला काय दाखवता आलं नाही. इकडे गेट आहे गाईस बघू शकतात तुम्ही. हा गेट आता बंद झालाय कारण की 11:30 वाजलेत. मस्तपैकी पप्पा दर्शन आपण बाहेरूनच घेतलं. दर्शन आम्ही बाहेरून घेतलं, दरवाजाचं दर्शन घेतलेलं. आता मंदिर बंद आहे त्याच्यामुळे काय करू शकत नाही आम्ही. मस्त. सकाळचे 4 वाजलेत आणि आम्ही इथं डिझेल भरायला आलतो आणि इथं थोडीशी झोप आलती ड्रायव्हर काकांना म्हणून ते झोपलेत आणि आम्ही इथं उभे आहेत. सकाळचे 4 वाजले तरी आमची मस्ती अजून काही कमी झालेली नाही. खूप मज्जा येते गाईस. सर्व खूप उत्सुकता आहेत उज्जैनला. ऋषभ पण त्यांना थोडे झोपलेत फक्त. अरे तो उज्जैनसाठी आहे का ना एक्साइटेड? फुल एक्साइटेड गाईस, फुल एक्साइटेड. आता रूम घ्यायची. आता एक तासभर प्रवास करू, रूम घेऊया, तिथं आराम करूया. सकाळी 9 वाजता उठून आंघोळा करून उज्जैनच्या प्रवासाला लागून तिकडे दर्शन घेऊ. आपल्याला 3 दिवस आहे आपल्याकडे, काही टेन्शन नाही. The next morning. काय आता आम्ही पोहोचलोय मध्य प्रदेशमध्ये. आता वाजलेत 1 वाजलेत. आम्ही रात्री खूप रूम शोधले, आम्हाला भेटलेच नाही. शेवटी सकाळी 6 वाजता आम्हाला रूम भेटली. रात्रभर आम्ही नुसते फिरतच होतो पण रूम भेटतच नव्हती. फायनली आम्हाला रूम भेटली आणि आता आम्ही आलोय इथं रूममध्ये. आता आम्ही निघतोय उज्जैनला जायला. गाईस चला तुम्हाला आता मी आता रूम दाखवतो. त्यात ही आपली रूम आहे मस्तपैकी. आम्ही इथं रूम घेतली. आम्हाला रात्र रूमच भेटत नव्हते, शेवटी सकाळी रूम भेटली. बाबा झोप झाली का नाही? 1 नंबर झोप झाली. 8ला झोपलो, 12ला उठलो. 1 नंबर AC मध्ये कुलिंग, एकदम थंड वातावरण. हा गाईस रूम खूप भारी होती इकडची. इथं गॅलरी पण आहे आणि आम्ही टीव्ही पण बघत होतो सकाळ सकाळ. मस्त. मामा झोप लागली का भारी? चांगली झोप लगेच वेळ लागला पण एवढी छान. 4 ते 7 आम्ही रूम शोधत होतो. शेवटी आम्हाला 7 वाजता रूम भेटली. मस्त 1 नंबर झोप झाली आणि बाहेर वातावरण पण 1 नंबर आहे. केळीचा बाग आहे आणि ऊस आहे. काहीच बघू शकतात इकडं मस्तपैकी. इकडं केळीचा बाग आहे तिकडं आणि इकडं ऊसाचा आहे. इकडे एकदम गावासारखी फिलिंग आहे. आम्ही आता मध्य प्रदेशमध्ये आहोत. रात्री आम्ही जवळजवळ 2 वाजता मध्य प्रदेशमध्ये आलो, बॉर्डर पार केली. काहीच बघू शकता एकदम भारी. तर गायचं आता आम्ही चाललोय उज्जैनला. तुम्हाला डायरेक्ट आता मी पुढे भेटतो. तर गाईस आमच्या प्लॅनमध्ये थोडा चेंज झालेला आहे. आम्ही आता ओंकारेश्वरला चाललो आहे आणि नंतर उद्या आम्ही जाणार आहे उज्जैनला.
तर गाईस आता आम्ही आलो इथं ओमकारेश्वरला. गाईस इकडं फुल जाम ट्रॅफिक जाम आहे गाईस, फुल. गाईस बघू शकता तिथं किलोमीटर लाईन आहे. आम्ही 3 किलोमीटर चालत चाललेलो आहे. गाईस आता आम्ही 3 किलोमीटर फुल आणि पाऊस पण फुल चालू आहे. फुल पावसात आम्ही एन्जॉय करतोय. 3 किलोमीटर डोंगरात चाललेलो आहे. गाईस बघू. गाडी बघा तिकडे लाईनीत गाडी आपली. हा गाईस तिकडे लाईनीत गाडी आहे. गाईस फुल ट्रॅफिक जाम आहे, फुल. गाईस आम्ही 4 तास झाले अजून लाईनीतच आहोत. 4 तास नाही 6 तास झाले गाईस. आता तर गाईस मग आम्ही चालत जायचा निर्णय घेतलाय 3 किलोमीटर. तर गाईस आता आम्ही चाललो ओमकारेश्वरला. आम्ही उज्जैनला जाणार होतो पण आमच्या प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालाय. आता आम्ही रिक्षामध्ये बसलोय कारण की इथून 2.5 किलोमीटर आहे आणि तर गाडी जात नाही. आमची गाडी पाठीच आहे अजून ट्रॅफिक मध्ये. आम्ही चालत आलतो, आता रिक्षामध्ये बसलो. तर ऋषभ आणि हार्दिक आहे आणि इथं पाठी सगळे बसलेले आहेत इथं. गाईस ही रिक्षा आहे, आम्ही इथं पाठी बसलो एकदम मस्तपैकी. तर गाईस आता आम्ही रिक्षामध्ये भारी हवा आहे. गाईस हा पण एक्सपिरियन्स खूप भारी वाटतोय, एकदम वेगळाच एक्सपिरियन्स आहे. तर गाईस चालेल, तुम्हाला आता मी भेटतो डायरेक्ट मंदिरात. तुम्ही बघू शकतात हे मंदिर आहे आणि ही नदी आहे. गाईस नदीला पाणी नाही म्हणून आम्हाला बोटीने जायला नाही भेटलं, म्हणून आम्ही या ब्रिजनी चाललोय. पप्पा ब्रिजचं नाव काय आहे? झुला ब्रिज. झुला. तर गाईस आम्ही झुला ब्रिजनी चाललोय कारण की नदीला पाणी नाही म्हणून बोट चालत नाही. आमची खूप इच्छा होती की आम्ही बोटनी जावा, पण काय करायचं गाईस, पाणी नव्हतं आणि लेट पण खूप झालंय. गर्दी गाईस बघा तुम्ही किती गर्दी आहे लाईनला. पप्पा जवळजवळ किती तास लागतील आपल्याला? 4 तास लागतील गाईस लाईनीला. आम्हाला अजून उज्जैनला पण जायचं आहे. गाईस आता आम्ही लाईनमध्ये आहे. खूप म्हणजे खूप गर्दी आहे गाईस. आता बघू आमचं दर्शन होतं का नाही, कारण की 10:30 वाजता मंदिर बंद होतं आणि आता वाजलेत 9. गाईस अजून आम्हाला उज्जैन करायचं गाईस. काय सांगू गाईस, इथं पप्पा आहे, दातू आहे आणि इथं पुढं हार्दिक आणि सनी आहे. ते पुढं आपले मस्तपैकी गाईस लाईनला खूप म्हणजे खूपच गर्दी आहे. काय माहिती आता कसं दर्शन होईल आमचं, पण होईल गाईस. देवाच्या मनात असेल तर आमचं नक्की दर्शन होईल. काय सर तुम्हाला मी पुढे भेटतो. हर 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 वाटते. खूप म्हणजे खूप अप्रतिम आहे गाईस. खरं खूप भारी वाटते, 1 नंबर वाटते गाईस. खरंच आमचं दर्शन होईलच गाईस, मला आता वाटतं. गाईस आम्हाला मंदिरात पुण्याचे मित्र भेटले आणि आज इंडिपेंडन्स डे होता. आम्हाला सेलिब्रेट करता आला म्हणून आम्ही सर्व मिळून राष्ट्रीय गीत गात होतो. खूप जवळ पोहोचलेलो आहे मंदिराच्या. गाईस बघू शकतात इथं मंदिर आहे आणि इथं आम्ही सगळे मस्तपैकी उभे आहोत लाईनमध्ये. पप्पा एकदम पाठी आहेत आणि आम्ही इथं उभे आहोत आणि इथं बघा मंदिर खूप जवळ आलं. आता थोडा वेळच राहिला दर्शनासाठी. हा तुम्हाला फास्ट झालं ना आपलं दर्शन? हो खूप फास्ट चाललंय दर्शन. गाईस खूप फास्ट चाललंय. वाटलं ना तेवढं फास्ट होईल कारण की गर्दी खूप होती. गाईस आम्हाला वाटलं की 4 वाजेपर्यंत 2 तासापर्यंत आपलं आरामात दर्शन होईल. गाईस आम्हाला वाटलं 4 तास लागतील दर्शनाला, पण गाईस तर 2 तासातच होते.
देवाच्या मनात होतं आपलं दर्शन. हा गाईस देवाच्या मनात होतं म्हणून आमचं दर्शन झालं मस्तपैकी. तिकडे बघा ते कसं दिसतंय. गाईस बघा आम्ही एवढे फ्लोअर्स पार केले. पप्पा इकडे आहेत. पप्पा पार्टी कसं करायला तुम्ही? गाईस हे बघा हे दादा लोक आहेत ते आमच्या सोबत होते आणि आम्ही आता चाललोय मंदिराच्या खूप जवळ आलो आता. हर हर आमचं दर्शन झालं एकदम भारी प्रकारे गाईस. एकदम भारी वाटलं दर्शन करून गाईस. आता जस्ट झालं एकदम भारी वाटलं गाईस. एकदम प्रसन्न वाटलं गाईस. जास्त शूटिंग करताना आली पण थोडीशी केली. आणि गाईस इथं पार्टी आता सर्व ज्योतिर्लिंग आहेत ते सर्व लाईनीवर तुम्हाला मी ते दाखवतो गाईस. चला ते दाखवतो तुम्हाला. तर गाईस फायनली आमचं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी आणि आता आम्ही चाललोय उज्जैनला. तर गाईस आम्हाला हा ब्लॉग इथे एंड करायचा कारण की उज्जैनचा आम्हाला सेपरेट ब्लॉग बनवायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं भाई? खूप छान. तुम्हाला सर्वांना कसं वाटलं? भारी वाटलं का नाही? गाईस आमचं 2 तासाचं दर्शन झालं आपण. खूप भारी वाटलं. आता उज्जैनचा नेक्स्ट ब्लॉग येणार आहे आमचा. उज्जैनचा नेक्स्ट ब्लॉग सारदू भाई उज्जैनचा नवीन ब्लॉग येईल. हा गाईस आता काय आपण डायरेक्ट आता उज्जैनला चाललोय. आमची गाडी आहे तिकडं. तर गाईस या ब्लॉगचं आम्हाला खूप गर्दी होती पण असं वाटलं नाही का दमल्यासारखं. पटकन गेलो आणि वेळ लागला पण दर्शन फायनली दर्शन झालं. आम्हाला वाटलं की दर्शन होणारच नाही आज. देवाच्या मनात होतं म्हणून आपलं दर्शन झालं. देवाने बोलवलं खरंच. बाय बाय ऋषभ भाईनी भाई एकदम भारी शब्द बोलले मस्तपैकी. तर गाईस आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो उज्जैनचा मस्तपैकी. तर बाय बाय गाईस. भेटूया नेक्स्ट ब्लॉग पण नक्की बघा. उज्जैनचा एकदम भारी ब्लॉग असणार आहे गाईस. चला बाय बाय. लाईक सबस्क्राईब करा. हा गाईस चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओ लाईक पण करा शेअर पण करा आणि उज्जैनचा ब्लॉग पण बघा. जो पार्ट 1 होता उद्या पार्ट 2 येईल. हो गाईस. तर गाईस चला भेटूया तुम्हाला उज्जैनच्या ब्लॉगमध्ये.